हॅलो फ्रेंड्स, आपण पाहत आहोत प्रजासत्ताक दिन विशेष क्रीडा स्पर्धा जानेवारी 2025 आणि स्थळ आहे संत भगवान बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा इटोली, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी, महाराष्ट्र। शालेय पुस्तकातील अभ्यासा व्यतिरिक्त सुद्धा विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये भरपूर काही असे सुप्त गुण असतात आणि ते सुप्त गुण बाहेर काढण्यासाठी विविध कला क्रीडा याचे आयोजन केले जात असते। प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण विविध क्रीडा स्पर्धा घेत आहोत। त्यापैकी आज आपण पाहत आहोत रनिंग आणि 3 पाय दौड स्पर्धा। या क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री रमेशजी दराडे सर यांनी। तर अंपायरची जबाबदारी पार पाडत आहेत क्रीडा शिक्षक श्री प्रदीप राठोड सर। स्पर्धेचं धावतं समालोचन करत आहेत श्री एल.एस. सानप सर व श्री एम.व्ही. घुगे सर। या स्पर्धेचं चित्रीकरण आणि तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचं कार्य म्हणजेच संपादन आणि प्रसारण करत आहेत श्री सी.एम. पोघे सर। सहकार्य सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी करत आहेत। धावणे अर्थात रनिंग या स्पर्धेमध्ये इयत्ता 8व्या ब च्या विद्यार्थ्यांमध्ये सुदाम अशोक राठोड याने पहिला क्रमांक मिळविलेला आहे, तर चंद्रकांत दत्तू थोरात याने द्वितीय क्रमांक मिळविलेला आहे। इयत्ता 8व्या अ मधून अभिषेक महादू घुगे यांनी प्रथम क्रमांक मिळविला, तर कृष्णा गणेश पवार याने दुसऱ्या क्रमांकावर आपलं नाव कोरलं। इयत्ता 9व्या अ मधून आशिष विजय सानप याने पहिला क्रमांक मिळविला, तर आकाश मधुकर कानडे व सूरज अशोक कानडे यांनी फार थोड्याशा फरकाने द्वितीय व तृतीय क्रमांकावर समाधान मानलेले आहे। इयत्ता 9व्या ब मधून गणेश सुदाम राठोड याने पहिल्या क्रमांकाची बाजी मारली, तर गणेश गजानन राठोड याला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले। इयत्ता 10व्या ब मधून वेदांत लक्ष्मण मगर याने पहिल्या क्रमांकावर आपले नाव कोरले, तर केदार रामेश्वर तिळकरीला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले। चुरशीच्या अशा ह्या रनिंगच्या स्पर्धेमध्ये इयत्ता 10व्या अ वर्गाच्या युवराज रमेश राठोड याने पहिला क्रमांक मिळविला, तर विशाल राजू आडे याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले। इयत्ता 11वी विज्ञानमधून कृष्णा मारुती राठोड यांनी प्रथम क्रमांक मिळविला, तर आनंद रामेश्वर लांडगे याने दुसरा क्रमांक आपल्याकडे राखण्यात यश मिळविले। इयत्ता 12वी विज्ञानमध्ये कृष्णा रामराव राहुले याने पहिला क्रमांक मिळविला, तर अभिषेक बद्रीनाथ घुगे हा दुसरा क्रमांक आपल्याकडे राखण्यात यशस्वी झाला। पोगे सर संपूर्ण स्पर्धेचं चित्रण करत आहेत अत्यंत सुंदर पद्धतीने। नंतर रीडर्स एक्सप्रेस, दिग्रस, रीडर्स, जामान तांडा, सावळी पार्टी, दिग्रस फर्स्ट, जामान तांडा सेकंड। या दोघा 3 कोण आहे फर्स्ट? ब्लॅक शर्ट युवराज, नंतर विशाल, विशाल पा मगाशी फर्स्ट आलेला, आता सेकंड बघा। अरे ये तर सगळ्यात पुढे आहे, जवळ जाऊन दाखवा रे, पळा रे, पळ देशवर, लांडगे
1 2 2 3 कोण आहे पुढे? कोण आहे पुढे? नाव घ्या पोरं. अरे दुसरा जे सांगा कोण? कृष्णा रावले. कृष्णा रावले 1 नंबरलाच राहणार. नंबर 2 डिग्रस एक्सप्रेस. यस. आजच्या काळामध्ये मुली सुद्धा मुलांपेक्षा कोणत्याही क्रीडा स्पर्धेत किंवा कोणत्याही घटकामध्ये मागे राहिलेल्या नाहीत. रनिंग अर्थात धावणे या क्रीडा स्पर्धामध्ये इयत्ता 8वी ब च्या पूजा भगवान ठोके हिने पहिला क्रमांक मिळविला, तर वैष्णवी पांडुरंग जाधव हिला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. अत्यंत चुरशीच्या अशा या रनिंगच्या स्पर्धेमध्ये इयत्ता 9वा ब वर्गामधून नंदिनी विजय जाधव हिने पहिला क्रमांक मिळविला, तर शिवकन्या संतोष चौहान ही दुसरा क्रमांक आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी राहिली. वर्ग 10वा ब मधून सुष्मिता संजय राठोड हिने पहिल्या क्रमांकावर आपले नाव कोरले, तर अंजली रमेश राठोड ही दुसरा क्रमांक आपल्याकडे राखू शकली. इयत्ता 11वी कलामधून अंकिता खंडेराव सांगळे हिने पहिला क्रमांक मिळविला, तर कुशवर्ता शिवाजी कराडे हिने दुसरा क्रमांक आपल्याकडे राखला. इयत्ता 12वी विज्ञानमधून पायल योगेश घुगे हिने पहिला क्रमांक मिळविला, तर आरती विठ्ठल घुगे हिला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. सुस्मिता. I don't know about the Susmita. She is a Sushmita. Susmita first, Anjali second. Sushmita first, Anjali second. आता कोण फर्स्ट आहे सांगा? कोण आहे पुढं? स्पर्धकांनी नाव घ्या. अंकिता खंडेराव चांगळे फ्रॉम दाबा. दाबा एक्सप्रेस. दाबा एक्सप्रेस. दाबा एक्सप्रेस ट्रॅकच्या आत आले की कट. दाबा. दाब्यानंतर दाबा. 2 सेम आहे 2. चला आरती पायल सेम स्पीड. सेम स्पीड. पायल पुढे, आरती मागे. पायल पुढे, आरती मागे. आरती मागे, पायल पुढे. आरती पायल. शेवटच्या क्षणी जो स्पीड घेतो तो फर्स्ट येतो. आणि पायल फर्स्ट, आरती सेकंड. 3 पाय दौडसाठी. बर ठीक आहे. इथं आता घ्यायचंय. ओके. आणि वैष्णवी पुढे आहे, पूजा मागे. वा वा वा. स्पीड क्या बात आहे. टाळ्या वाजवा टाळ्या. वैष्णवी पूजा जे स्पीड शेवटच्या क्षणी घेईल तो फर्स्ट येईल. पूजाने स्पीड घेतलेली आहे आणि पूजा पुढे गेली आहे. पूजा फर्स्ट, वैष्णवी सेकंड. आता आपण पाहत आहोत अत्यंत आनंददायी स्पर्धा 3 पाय दौड. या स्पर्धेत इयत्ता 8वी अ मधून कार्तिक आघाव व भागवत घुगे यांनी पहिला क्रमांक मिळविला, तर प्रवीण राठोड आणि अमर राठोड यांनी दुसरा क्रमांक मिळविला. इयत्ता 8वा ब मधून अभिजित आडे आणि रोहित राऊत यांनी पहिला क्रमांक मिळविला, तर चंद्रकांत थोरात आणि सुदाम राठोड यांनी दुसरा क्रमांक मिळविला. इयत्ता 9वीतून गोपीनाथ सानप आणि आदिनाथ दराडे यांनी प्रथम क्रमांक, तर आकाश कानडे आणि सूरज कानडे यांनी दुसरा क्रमांक मिळविला. 9वी ब मधून गणेश राठोड आणि साईराज राठोड यांनी पहिला, तर गोपाल जाधव आणि महेश राठोड यांनी दुसरा क्रमांक मिळविला. 10वी अ मधून आदिनाथ घोळवे आणि अनिकेत सानप यांनी पहिला, तर अभिषेक शेवाळे आणि अर्जुन नागरे यांनी दुसरा क्रमांक मिळविला. 10वी ब मधून आदित्य शिंदे आणि वेदांत मगर यांनी पहिला, तर शैलेश मगर आणि कुणाल नागरे यांनी दुसरा क्रमांक मिळविला. 11वी विज्ञान मधून गोविंद बुधवंत आणि मोहन बुधवंत यांनी प्रथम क्रमांक मिळविला. 3 पाय दौड मध्ये दोघांचे सिंक्रोनायझेशन फारच महत्वाचे असते. हाय पोगेसर, तुमचे व्हिडिओ खूप छान असतात.
आता पाहूयात मुलींची 3 पाय दौड स्पर्धा. मुलींमधून इयत्ता 8वी ब मधून संजीवनी घुगे आणि अक्षरा नावडे ह्या प्रथम आल्या, तर पूजा ठोके आणि शारदा मगर यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. इयत्ता 9वा ब मधून नंदिनी जाधव आणि शिवकन्या संतोष पहिली, तर शानू राठोड आणि वेदिका शेळके यांनी दुसरा क्रमांक मिळविला. वर्ग 10वी ब मधून प्रतीक्षा घुगे आणि वेदिका मुसळे पहिली, तर अंजली राठोड आणि शीतल जाधव यांनी दुसरा क्रमांक मिळविला. इयत्ता 11वी विज्ञान मधून सारिका मगर हिने इयत्ता 9वीच्या सिद्धी मेनकुदळीची साथ घेऊन प्रथम क्रमांक मिळविला, तर कुशावार्ता शिवाजी कराळे आणि दुर्गा बालाजी घुगे हिने दुसरा क्रमांक मिळविला. भोगे सर संपूर्ण स्पर्धेचं चित्रण करत आहेत. अत्यंत सुंदर पद्धतीने इयत्ता 12वी विज्ञान मधील पायल योगेश घुगेने आपल्या बहिणीची 9व्या वर्गातील पूर्वा योगेश घुगे हिची साथ घेऊन पहिला क्रमांक मिळविला, तर आरती विठ्ठल घुगे आणि आरती रामकिशन घुगे हिने दुसरा क्रमांक मिळविला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.